डबक्यात बुडून चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। पाण्याच्या डबक्याजवळ खेळत असताना या डबक्यात या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना सिन्नरच्या रामनगर या परिसरात घडली। आयुष भणकर आणि धनश्री भणकर असे हे दोघं चिमुरडे भाऊ बहीण सकाळी एका डबक्याजवळ खेळत होते। डबक्यात खेळत असताना त्यांचा पाय घसरून ते डबक्यात बुडाले आणि त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला। याबाबत सविस्तर वृत्त असं की हे दोघंही जण ज्या डबक्याजवळ खेळत होते त्यांच्यासोबत खेळणारा एक लहान मुलगा त्या डबक्याजवळ रडत बसला होता। गावात एक बस आली। बस आल्यानंतर एक प्रवासी त्या ठिकाणाहून पायी जात होता। पायी जात असताना त्याला तो रडणारा मुलगा दिसला। त्या मुलाकडे या प्रवाशाने विचारपूस केली असता त्याने सांगितलं की दोन मुलं या डबक्यात बुडाली आहेत। या प्रवाशाने आरडाओरडा केला आणि ग्रामस्थांना बोलवलं। तातडीने ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली। त्यांनी दोनही मुलांना डबक्याबाहेर काढून दवाखान्यात नेले, मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। मृत बहीण भावाचे वडील कामासाठी बाहेर गावी गेले होते, तर आई घरीच होती अशी माहिती समोर आली आहे। या घटनेने भणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। रामनगर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।